नमस्कार मित्रांनो, मी आता नंदो तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आज येरवड्यामध्ये आलो आहे. तर बघू शकता पाठीमागं तुम्हाला दिसत असेल काय आहे तर युद्ध स्मारक दक्षिण कमान. तर म्हणजे हे म्युझियम आहे मिलिटरीचं. तर कशाप्रकारे मिलिटरीचं काय काम केलं जाते आणि म्हणजे जे काय साहित्य तुम्ही बघितलं नसेल तर या म्युझियममध्ये तुम्ही बघू शकता. तर हे म्युझियम पाठीमागं आहे, तुम्हाला संपूर्ण म्युझियम दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, हा संपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. बघू शकता माझ्या पाठीमागे रणगाडी कशा प्रकारे इथे रणगाडी ठेवण्यात आलं आहे. हे भारत पाकिस्तान जेव्हा आपलं युद्ध झालं होतं त्या काळातले हे रणगाडे आहेत. तर बघू शकता हे चांगले एकदम रणगाडे, अजून पण चांगल्या कंडिशनला आहेत रणगाडे. तुम्हाला संपूर्ण मी दाखवणार आहे मित्रांनो. चला तर मग. आपण आता म्युझियम बघणार आहे. याच्यामध्ये स्टॅच्यू आहे आणि कोणत्या आर्मीला कोणती वर्दी असते ते दाखवण्यात आलं आहे स्टॅच्यूद्वारे. तर तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे स्टॅच्यू, कोणती वर्दी आहे, कोणत्या स्टॅच्यूला घालेल ते संपूर्ण दाखवणार आहे. आपण आता म्युझियममध्ये एंट्री करणार आहे. चला तर मग. तर मित्रांनो, मी आलो होतो येरवड्यात म्युझियम बघायला. तर बघू शकता असल्या प्रकारे इथं स्टॅच्यू आहेत. तर बघू शकता असल्या प्रकारे एकदम म्हणजे कोणत्या पोजला कोणती वर्दी त्यानुसार बघू शकता. तर बघू शकता इंडियन फोर्सला अशी वर्दी असते. आणि दुसरी आहे गोरखा शोल्डर, तर ही गोरखा शोल्डरची वर्दी आहे. आणि तिसरी आहे इंडियन एअरफोर्स, तर ही इंडियन फोर्सची वर्दी आहे. आणि दुसरी आहे सियाचीन, म्हणजे जे बर्फात आर्मी राहत असतात आपली इंडियन आर्मी बर्फामध्ये, तर त्यांना अशी वर्दी आहे. आणि दुसरे इंडियन नेव्ही, तर ही इंडियन नेव्हीची वर्दी आहे. बघू शकता. तर ही आहे पारा टोरोपर, म्हणजे ही एक वर्दी आहे. आणि दुसरी आहे क्रॉप्स इमाई, म्हणजे बघू शकता ही क्रॉप्स इमाई हे वर्दी आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो वर्दी आहे. दुसरी ही मिलिटरी रेजिमेंट, तर ही मिलिटरी रेजिमेंटची वर्दी आहे. आणि दुसरी आहे क्रॉस ऑफ इंजिनियर, तर बघू शकता अशा प्रकारे इथं वर्दी आहेत. आणि बघू शकता ही लेडीज ऑफिसर MNC, तर ही लेडीज MNC ऑफिसरची वर्दी आहे. हे इंडियन नेव्हीज, तर बघू शकता इंडियन नेव्हीचा ड्रेस आहे लेडीजचा असा. आणि इंडियन एअरफोर्स, तर असं बघू शकता इंडियन फोर्स लेडीजचा असा ड्रेस आहे. आणि क्रॉस ऑफ डॅड बघू शकता अशा प्रकारे वर्दीनुसार पोच दिला आहे प्रत्येक शाखेमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो हे म्युझियम आहे. आणि हे येरवड्यामध्ये म्युझियम आहे. तर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो. तर बघू शकता हे ड्रेस असल्या प्रकारे इथं वर्दी आहेत मित्रांनो. हे बघू शकता क्रॉपेस हे असल्या प्रकारे वर्दी आहे. तुम्ही इथं येऊ शकता फिरायला मित्रांनो. आणि एकदम चांगल्या प्रकारे हे बघू शकता म्युझियम कशा प्रकारे एकदम बनवलं आहे म्युझियम येरवड्यामध्ये. तर बघू शकता आता हे इथं काही बघू शकता क्रॅबिन शोल्डर हे बघू शकता सोल्जर. तर अशा प्रकारे मित्रांनो हे येरवड्यामध्ये हे म्युझियम आहे तर आर्मीचं. तर बघू शकता अशा प्रकारे इथं रायफल पण आहेत. तर बघू शकता मित्रांनो अशा बंदूक ठेवली दाखवण्यासाठी म्युझियममध्ये तुम्हाला अलग अलग प्रकारच्या बघू शकता असे म्हणजे कॅम्प होते आर्मीचे, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे इंडियन आर्मीचे कॅम्प दाखवले आहेत मित्रांनो. बघू शकता असे स्टॅच्यू बनवले आहे विजय कुमार बक्षी, तर अशा आपल्या मेजर जनरलचं नाव आहे. तर बघू शकता ब्रिगेड मॅनेजर सिंग अशा प्रकारे इथं स्टॅच्यू दाखवले आहे. तर बघू शकता अविन सिंग, तर म्हणजे काय कशा प्रकारे काम करल्या जाते आर्मीमध्ये ते पूर्ण इथं तुम्हाला या म्युझियममध्ये दाखवलं आहे. तर बघू शकता हे गन ब्रिन MK, तर अशा प्रकारे इथं गन पण ठेवले आहेत तुम्हाला बघण्यासाठी. आणि एकदम चांगलं म्युझियम आहे मित्रांनो. तुम्हाला जे माहिती नाही ते आपल्या इथं म्युझियममध्ये तुम्हाला माहिती भेटते. कशा प्रकारे आपल्या आर्मीचं काय काम असते ते संपूर्ण या म्युझियममध्ये तुम्हाला दाखवण्यात आलं आहे. बघू शकता श्रीलंकाचा पण असा मॅप दिला आहे इथं. आणि मध्ये एकदम तुम्हाला जे माहिती नाही ती या म्युझियममध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटते. बघू शकता अशा प्रकारच्या गन येतात, आपल्याला माहीत नाही एवढं गन येतं, असे अलग प्रकारच्या ठेवले इथं गन. बघू शकता हे पाकिस्तानचे असे पकडून ठेवले होते आपल्या इंडियन आर्मीनं. तर बघू शकता एंट्री इन टू द पाकिस्तान.
तर बघू शकता लढाई कशी झाली होती ते पण तुम्हाला इथं फोटोद्वारे दाखवण्यात आलं आहे. एकदम चांगल्या प्रकारे म्युझियम मित्रांनो तुम्ही बघायला नक्की या. हे येरवड्यामध्ये म्युझियम आहे, नॅशनल वॉर म्युझियम आहे. बघू शकता असल्या प्रकारे इथं तुम्हाला स्टॅच्यू दाखवले आहेत. तर कोणत्या साली कोण लढलं ते पण तुम्हाला इथं दाखवण्यात आलं आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे म्युझियम बनवलं आहे मित्रांनो. एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो म्युझियम ठेवलं आहे. बघू शकता अशा प्रकारे कधी कधी काय झालं ते हल्ला त्याच्यावर दाखवला आहे तुम्हाला. बघू शकता हे गन पण कशा आहेत अलग प्रकारच्या. मित्रांनो तुम्ही कधी न बघितल्या अशा गन येतं ते ठेवेल. हे बघू शकता पाकिस्तानचा मॅप तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो हे म्युझियम आहे 2 नंबरचं. तर ॲड टू सिव्हिल ऑथराईज म्हणजे काय कशा प्रकारे युद्ध करतात, काय करतात, कोणती वेळ प्रसंगी काय आलं तर त्यानुसार इथं फोटो दाखवेलेत. ते संपूर्ण म्युझियम आहे. तुम्हाला संपूर्ण हे फोटो दाखवणार आहे मित्रांनो. चला तर मग मित्रांनो इथून आपलं चालू झालं आहे. बघू शकता आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे. तर अशा प्रकारे APJ अब्दुल कलाम हे पुरस्कार देत होते. बघू शकता प्रतिभा पाटील यांनी पुरस्कार दिला. कशा प्रकारे म्हणजे ॲक्टिव्हिटी केल्या जातात आर्मीमध्ये ते संपूर्ण तुम्हाला इथं दाखवण्यात येणार आहे म्युझियमच्याद्वारे तुम्हाला. तर बघू शकता संपूर्ण फोटो बघू शकता. व्हिजिट बाय प्रेसिडेंट श्री राजेंद्र प्रसाद 1955मध्ये व्हिजिट दिली होती डॉक्टर राजेंद्र प्रसादनं. तर बघू शकता अशा प्रकारे म्हणजे ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात आर्मीमध्ये. बघू शकता मित्रांनो हे परमेश्वर हॉल आहे. बघू शकता राजपूत इन ॲक्शन 1914मध्ये. बघू शकता इंडियन बायसिकल द ट्रॉफी सॉम 1916मध्ये. तर बघू शकता मित्रांनो 75-24 पॅक होटर. तर बघू शकता हे कसलं एकदम तोफगोळ आहे. आणि म्हणजे इथं संपूर्ण तुम्हाला दाखवायला आहे कशा प्रकारे इथं तोफगोळ येतं काय तर संपूर्ण एकदम तुम्ही येऊ शकता मित्रांनो इथं फिरा. तर अशा प्रकारे हा परिसर आहे मित्रांनो आर्मी कॅम्पमधला. तर बघू शकता आता आपण हेलिकॉप्टरच्या जाणार आहे. तर आपण माउंटेशन गॅलरीमध्ये आलो मित्रांनो. बघू शकता तर इथं म्हणजे अनेक प्रकारचे इथं बॉम्ब गोळी गुंदुकी कशा प्रकारे गोळ्या आहेत ते पण ठेवले आहेत दाखवायला. तर बघू शकता पर्वती मिसाईल. बघू शकता हे रॉकेट अशा प्रकारे इथं रॉकेट ठेवले आहेत. बघू शकता मिसाईल ब्रह्मोस. बघू शकता हे तर अशा प्रकारे एकदम मिसाईल ठेवलेत मित्रांनो चांगल्या प्रकारे मित्रांनो. बघू शकता तर बघू शकता हे डू नॉट टच गन हे 130 mm. बघू शकता हे पण बघा मित्रांनो कशा प्रकारे इथं अलग अलग प्रकारचे बघू शकता. फोर्स 155 mm. बघू शकता अनेक प्रकारचे इथं आपल्याला पण एवढे माहिती नाहीत एवढे इथं मिसाईल ठेवलेत. बघू शकता ही मिसाईल टँक. तरी म्हणजे टँकचं बघू शकता हा समोरचं हे टँक. तर बघू शकता हे असे अनेक प्रकारचे बॉम्ब ठेवले. 120 mm मोटर स्मोक बॉम्ब आहे हे. बघू शकता हे बॉम्ब अनेक प्रकारचे बॉम्ब आहेत छोटे मोठे एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही बघायला इथं येरवड्यामध्ये. तर बघू शकता कशा प्रकारे बुलेट वापरतात गोळ्या. तर अनेक प्रकारच्या पिस्तूलच्या गोळ्या येतात. तर बघू शकता ही एक पिस्तूलची गोळी ही फायरची आहे. म्हणजे ज्या अलग प्रकारच्या गोळ्या आहेत तुम्हाला इथं आज माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. बघू शकता प्रायमरी साईन फ्यूज हे फ्यूज येतं बॉम्बचे. तर कशा प्रकारे फ्यूज येतं हे तुम्हाला इथं दाखवले आहेत. छोटा रणगाडा. तर बघू शकता हा छोटा रणगाडा.
तर मित्रांनो बघू शकता हे कसे टँक ठेवले इथं. अनेक प्रकारचे इथं टँक आहेत. बघू शकता 4 गन्स 70. तर अशा इथं म्हणजे भरपूर वस्तू ठेवल्या आहेत की ज्या माहिती नाहीत आपल्याला ते इथं आज या म्युझियममध्ये बघायला भेटतात. बघू शकता आर्ट ॲम्युनिशन. तर बघू शकता कशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. तर बघू शकता टँक हे असं कशा प्रकारे अँटी टँक इन म्हणजे माहिती नाही एवढं आपल्याला माहिती आहे. बघू शकता हा हातातला बॉम्ब आहे. जसं पिक्चरमध्ये दाखवतात तसा बॉम्ब ठेवले इथं. तर बघू शकता हे 273 फ्लाईट कसं आहे इंडियन आर्मीचं. मित्रांनो बघू शकता हा बटालियन ऑफ लोंगेवाला 1971 युद्ध झालं होतं कशा प्रकारे तर इथं दाखवलं आहे आणि त्याची इथं माहिती दिली आहे. लोंगेवाला वॉज इज द वन द ऑफ डिवाइस बेटर ऑन 1971 इंडो पाकिस्तान वार ऑन द नाईट 4-5 डिसेंबर 1971 पाकिस्तान फोर्स कॉपरेसिंग 4,000 शोल्जर सपोर्ट बाय द टँक अटॅक लोंगेवाला बॉर्डर. बघू शकता लोंगेवाला बॉर्डरमध्ये आपल्या इंडियन आर्मीने कसे लोक पाकिस्तानी सैन्य मारलं होतं ते इथे माहिती दिली आहे. ऑपरेशन टेंडर 1971. मित्रांनो बघू शकता हे 1971 टँक वापरलेलं आहे इंडिया आणि पाकिस्तानच्या याच्यामध्ये. तर बघू शकता असल्या प्रकारे हे टँक आहे मित्रांनो. अजून पण बघू शकता कंडिशन कशी आहे एकदम चांगल्या प्रकारे कंडिशन आहे मित्रांनो. इथं येरोडापासून जवळ आहे नॅशनल इंडियन वार. बघू शकता हे. तर बघू शकता मित्रांनो आपल्या या टँकला पण पुरस्कार भेटले आहेत. तर कशा प्रकारे पुरस्कार भेटले बघू शकता इथे तुम्ही 1 2 3 4 असे 4 प्रकारे मित्रांनो पुरस्कार भेटले आपल्या या टँकला. तर इंडिया पाकिस्तानच्या युद्धामध्ये म्हणजे चांगली भूमिका या टँकने निभावली भारत देशासाठी. तर मी येरोड्यामध्ये आलो आहे मित्रांनो फिरायला. तर मिलिटरीचं म्युझियम सेंटर आहे तर तिथं बघण्यासाठी आलो आहे भरपूर. तर भरपूर वर्ष बघण्यासाठी काही म्हणजे भरपूर आहे. आपल्याला जे माहीत नाही ते आपल्याला इथं संपूर्ण बघायला भेटेल. तुम्ही पण इथं आवश्यक द्या मित्रांनो. बघू शकता हे कसल्या प्रकारे म्युझियम बनवलं आहे मित्रांनो. हे तर ऑपरेशन विजय 1999 तर कारगिल युद्ध 8 मई 26 जुलाई 1999 के बीच जम्मू और कश्मीर की दुर्गम पहाड़ियों के विपरीत मौसम में लड़ा गया था. द्राक्ष और लेह के बीच राष्ट्रीय महामार्ग विच्छेद करने के इरादे पाकिस्तान सेना आतंकवादियों सहित अपने सैनिकों को घुसपैठ करके भारतीय सेना द्वारा सर्दियों में खाली की गई पोस्ट पर कब्जा किया था. आपण बघू शकता INS त्रिशूल. तर हे जहाज आपल्या युद्धामध्ये सामील झालं होतं. तर हे मित्रांनो 1960 आपल्या भारतीय मिलिटरीमध्ये सामील झालं होतं. तर 32 वर्ष या जहाजानं आपल्यासोबत साथ दिली भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेस. तर बघू शकता हे असं एक डेमो दाखवला आहे. INS त्रिशूल या जहाजाचं नाव होतं. तर म्हणजे बघू शकता किती महत्त्व आपल्याला या जहाजानं दिलं आहे आणि आपल्या देशासाठी किती यानं संरक्षण दिलं आहे. तर याला माझ्याकडून एक सलामी या जहाजाला मित्रांनो. मनोज सोमनाथ शर्मा हे शहीद झालेले आपले आर्मी आहेत मित्रांनो. बघू शकता राजपूत नायक जुपेंद्र सिंग. तर बघू शकता 8 एप्रिल 1948 तर बघू शकता हे बॉम्बे इंजिनियर्स. तर अशा इथं स्टॅच्यू बनवून ठेवले आहेत आपल्या सैन्यांचे. कोणत्या
साली कधी ते वीरमरण झाले ते तुम्हाला इथं पूर्ण दाखवलं आहे. तर बघू शकता नायक करम सिंग, कॅप्टन बघू शकता हे गोरखामध्ये हे मिलिटरीमध्ये होते. तर असे म्हणजे पूर्ण तुम्हाला इथं दाखवले आहेत, स्टॅच्यू बनवले आहेत त्यांचे. तर कोणत्या साली कैदी शहीद झालं ते पूर्ण दाखवलं आहे इथं.